नमस्कार, मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा तर मिळालाच पाहिजे आणि आंबे खाऊन तर सध्या सर्वांची उष्णता वाढली असेल. आता ही उष्णता कशी कमी करायची यावर तर उपाय करायलाच पाहिजे. कारण काय होतं माहिती आहे का, बऱ्याचदा उन्हाळा सुरू झाला तसे हे सर्वजण करतातच. पण आता सध्या की नाही आंबे खाऊन इतकी उष्णता वाढली की आपल्या शरीराला थंडावा मिळावा यासाठी मी थंडगार मसाला ताक बनवते किंवा मठ्ठा पण बनवते. मठ्ठा आमच्यात सर्वांनाच आवडतो. मठ्ठ्याची रेसिपी तर मी अपलोड केलेलीच आहे. तर त्यासाठी जो मसाला लागतो, तो प्रत्येक वेळी करत बसत नाही. एकदम करून ठेवून तो महिना, दीड महिन्यासाठी आपण वापरू शकतो. तर यासाठी काय-काय लागतं ते आपण पाहूया. मी जे साहित्य घेतले आहे, ते सर्वांच्या घरी अवेलेबल असतं आणि इतक्या छान सोप्या पद्धतीत मी सांगितलेलं आहे, की तुम्हीही ते करून घेऊ शकता. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पहा. साहित्य आपण वापरतो, त्याचप्रमाणे त्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं ना, तर तो बाहेर जे आपल्याला ठेल्यावर किंवा जे बाहेर मिळतो ताक, त्यासारखीच अप्रतिम चव आपल्याला घरी बनवता येते ताकाची. मसाला ताकाची. तर मी गॅसवर पॅन ठेवले, ते गरम छान होऊ दिलं. त्याच्यानंतर 3 चमचे मी जिरे घेतले, 2 चमचे धने घेतलेत, 1 चमचा ओवा घेतलेला आहे. आता हे छान असं आपल्याला मध्यम आचेवर थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि 10-12 काळी मिरी घेतलेली आहेत. त्याच्यावर जास्त घ्यायचं नाही, नाहीतर आपल्याला जरा तिखटपणा जास्त येईल. आपल्याला ते चवीसाठी फक्त घ्यायचं आहे. आता पॅन मध्यम आचेवर ठेवून मी ते 3-4 मिनटं असे मी हलवून घेणार आहे. सतत हलवत राहायचं. जास्तही आपल्याला करपू द्यायचं नाही किंवा भाजू द्यायचं नाही आहे. थोडासा असा स्मोकी म्हणजे वासही लागला थोडासा भाजलेला, की आपण बंद करून घ्यायचा आहे गॅस आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. जेणेकरून ते पॅनमध्ये ठेवलं तर जास्त करपेल म्हणून थंड करण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे. सोपी पद्धत आहे, सर्वांनाही करता येईल असंही मी छान सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. तुम्हीही करून पहा आणि जेवताना जरी तुम्हाला आठवण झाली, की अरे आपण हे पटकन करता येईल असंही मसाला ताकाची रेसिपी आहे. त्याच्यात आता मी माझ्याकडे सेंधव मीठ नाही आहे, त्याच्यामुळे मी साधंच मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर घेतली आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे. हिंग हा डबीतला आहे, त्याच्यामुळे थोडासा म्हणजे पिवळा कलर नाही आहे, थोडासा असा पांढरट कलर आहे. हे छान मी मिक्स करून घेणार आहे आणि थंड होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घेणार आहे. एकदम छान अशी पूड करून घ्यायची आहे. गरम केल्यामुळे किंवा भाजल्यामुळे त्याला एकदम छान अशी त्या मसाल्याला एकदम छान अशी चव येते. तर आता हे मिक्सरवर मी फिरवून घेणार आहे आणि त्याची छान अशी पूड झालेली आहे. तुम्ही हवाबंद डब्यात ठेवू शकता. तर आता मी याच मसाला ताक कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते. इथे छान असं घट्ट मी दही घेतलेलं आहे. जास्त दिवसाचं नसावं, त्याचा आंबूस चव लागते किंवा जास्त आंबट होतं. ताजं मसाला ताकासाठी दही लावायचं आणि त्यामुळे असं आंबट नसतं, गोड असं छान चव लागते. तर मी इथे अर्धा वाटी घेतलेलं आहे दही, ताजं दही घेतलं आहे. ते छान आता मी घुसळून घेणार आहे. त्याच्यात थंड पाणी मी ओतलेलं आहे. मसाला ताक हे पातळच असतं, त्याच्यामुळे असं जास्त घट्ट ठेवायचं नाही. चवीला मी मीठ टाकलेलं आहे. मसाला ताकाच्या ह्याच्यात पण मीठ टाकलेलं आहे. पण आता आपल्याला दही किंवा आपण पाणी टाकून ताक वाढवणार आहे, त्याच्यामुळे त्यानुसार आपल्याला थोडंसं मीठ अजून लागणार आहे. आता मी 1-1.5 चमचा ह्याच्यात मी ते मसाला ताकाचा जो मसाला आहे तो मी टाकून घेतलेला आहे. नंतर अजून एकदा मी हे छान घुसळून घेणार आहे आणि जेणेकरून तो मसाला सर्व त्या ताकात किंवा त्या दह्याच्या ह्याच्यात मिक्स व्हायला पाहिजे आणि छान असा मिक्स होऊन झालेला आहे. हा मसाला तुम्ही मठ्ठा करताना सुद्धा वापरू शकता. त्यालाही छान चव लागते. पण मठ्ठ्याला कसं आपले मिरची असते, कोथिंबीर, अद्रक हे पण लागतं. ते घेऊन आपण त्याच्याबरोबर हा मसाला ताकाचा जो मसाला आहे तो आपण टाकू शकतो. त्याच्यामुळे मठ्ठ्यालाही छान अशी चव येऊ शकते. आणि अशा प्रकारे हे मसाला ताक पण झालेलं आहे. एकदम छान असं
होतं की आपल्याला बाहेरच्या जी चव असते मसाल्या ताकाची तशीच आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आधीचे सर्व व्हिडिओ पहा. धन्यवाद.